आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. तर राज्यातल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं खासगीकरण केलं जाते, पीपीपी केली जाते. आपण विरोधी पक्षात असताना सांगितलं होतं की मराठवाडा रिझर्वातलं सरकारनं चालवलं पाहिजे, पण आता खासगीकरण कशासाठी केलं जाते? कोणी केलं? कुठलं? असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत, ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत. पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कव्हरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो. याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे. काही पीपीपी तत्वावर देखील तयार होतील. मुळातला प्रश्न काय आहे, क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे. या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे असं काही खाजगीकरण वगैरे कुठलंही नाही आहे. 1 वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान या ठिकाणी पाहायला. बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची. पण मी तुम्हाला एक सांगतो, आपण हे लक्षात ठेवा, या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत. या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेत आहेत असं कोणीच करू शकत नाही, हे आपण सगळे जाणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोदीजींची तब्येत उत्तम आहे. कार्यक्षमता 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे. त्यामुळे 2029लाही मोदीजीच पंतप्रधान असतील, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नवीन उद्यान आहे तर ऊस कारखान्यानी कि आज मुझे बहुत खुशी है कि हमारी सरकार को 1 साल पूरा हुआ है. महाराष्ट्र की जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. इस 1 साल में हमने महाराष्ट्र को विकास की पटरी पर लाया है. जो हमने सामाजिक योजनाएं तैयार की थी उसको भी हम यशस्विता के साथ चला रहे हैं. चाहे वो लाडली बहन योजना हो, चाहे मुफ्त बिजली की योजना हो, वो भी चल रही है. साथ साथ विकास भी चल रहा है. और आज हम लोगों ने, प्रधानमंत्री जी ने जो कुसुम योजना शुरू की है उसमें एक वर्ल्ड रिकॉर्ड, गिनीज बुक रिकॉर्ड हमने तैयार किया है. मात्र 1 महीने में 45,911 हम लोगों ने सोलर पंप का इंस्टॉलेशन करके एक दुनिया का रिकॉर्ड तैयार किया है. देश भर में प्रधानमंत्री जी की योजना से जो 9 लाख पंप लगे उसमें 7 लाख पंप अकेले महाराष्ट्र ने लगाए हैं. हमारे किसानों को इससे दिन में बिजली मिल रही है, मुफ्त बिजली मिल रही है. अगले 25 साल उनको देखने की आवश्यकता नहीं है. ऐसे कई अच्छी योजनाएं हमने की है और मेरा विश्वास है कि हमारी सरकार आगे भी ऐसे ही कार्य करती रहेगी.